तू टाळाटाळ केली आहेस का आयुष्यात? हो, खूपदा. प्रोक्रॅस्टिनेशन प्रत्येकाच्याच आयुष्यात होत असतं. तर या प्रोक्रॅस्टिनेशनबद्दल आपल्या या पुस्तकामध्ये भरपूर डिटेलमध्ये आपण ते घेतलेलं आहे. कारण त्याची कारणं वेगवेगळी असतात. प्रोक्रॅस्टिनेशन का करतो, आपण चालढकल का करतो? प्रोक्रॅस्टिनेशन जे आहे की आपण एखादं काम करायचं ठरवतो, त्याची सुरुवात पण कधी कधी होते, पण पुढे त्याच्यावर ॲक्शनच घेतले जात नाही. आपण टाळमटाळ करतो. सो ते टाळमटाळ का करतो, दिरंगाई आपल्याकडनं का होते, याचे वेगवेगळे कारणं असतात. त्या कारणांबद्दल आपण बोललेलो आहे वेगवेगळ्या. ब्रीफमध्ये सांगायचं झालं तर एक कारण असं असतं की ऑफकोर्स म्हणजे काही वरवरची कारणं असतात की जसं फॉर एक्झाम्पल अटेन्शन आपलं राहू शकत नाही, की डिस्ट्रॅक्शन्स असतात. मोबाईल आहे, हे आहे, ते डिस्ट्रॅक्शन्स असतात. त्या डिस्ट्रॅक्शन्समुळे आपल्याला कधी कधी टाईम मॅनेजमेंट होत नाही आणि मग वेळ जातो. ते वरवरची कारणं आहे. काही डीप लेवलला पण कारणं असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक परफेक्शन आणि कन्सिस्टन्सी हा एक खूप मोठा मुद्दा आहे. खूप मोठा भाग आहे. हो, बरोबर. म्हणजे जस्ट उदाहरण द्यायचं झालं तर की आपण एखादं नवीन काम जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण त्या फील्डमधल्या किंवा ते काम करत असणाऱ्या आधीच्या लोकांबरोबर स्वतःचं कंपॅरिझन करायला लागतो, की आपले बेंचमार्क जे असतात ते आपण त्यांना बघून सेट करतो. बरोबर. म्हणजे बरोबर. इव्हन माझ्या बाबतीत पण समजा मी म्हणायचं झालं की पुस्तक लिहिलं, आपण लहानपणी पुस्तक लिहिणारे किंवा लेखक म्हणजे कोण होते, आपल्या डोळ्यासमोर जे लोक होते ते खूप मोठे लोक आहेत. म्हणजे आपण त्यांची बरोबरी करूच शकत नाही. आणि म्हणून होतं असं की त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, ते लोक लेखक आहेत, मग आपण कोण आहे, मग आपण त्यांच्यासमोर कोण आहे, मग आपण कसं काय पुस्तक लिहायचं, एक हा आपल्या डोक्यात विचार असतो ना. सो परफेक्शन हा याचा जो विचार आपण नेहमी करत असतो त्याच्यामुळे चालढकल आपल्याकडनं होते. की नाही, की फॉर एक्झाम्पल सायकलिंग आहे किंवा रनिंग आहे, आपण आज सुरू केलं. माझे मित्र निरंजन आज 50 किलोमीटर सायकल चालवतो, पण समजा मी आज सुरुवात केली तर मला शक्य नाही आहे 50 किलोमीटर चालवणं. मग ते कंपॅरिझन होतं की अरे तो तर इतक्या इझिली करतोय, मी का नाही करू शकत आहे. पण हे आपण स्वतःला सांगत नाही की अरे तू आज सुरुवात केलेली आहे, त्यांनी 5 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. सो हे जे कारण आहे त्याच्यामुळे दिरंगाई होते भरपूरदा. सो परफेक्शनचा विचार न करता बेंचमार्क जे आहे ते न सेट करता आज आपण कुठल्या लेवलला स्टार्ट करतोय याचा विचार करून समजा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर नक्कीच आपण ती गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकतो. त्या लोकांनी